आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक उमेश बगाडे। इतिहास त्यांचा अभ्यास विषय असून महात्मा फुल्यांवर त्यांचा एमफिलचा प्रबंध आहे। सत्यशोधक चळवळीचे ते कार्यकर्ते आहेत। औरंगाबादहून आपल्यासोबत आहेत ते बगाडे सर, तुमचं आयबीएन लोकमत मध्ये मनापासून स्वागत। सर, तुम्ही सत्यशोधक चळवळीचं काम करता, तुमचा एमफिलचा प्रबंध महात्मा फुल्यांवर आहे। काय सांगाल फुल्यांच्या शिक्षण विषयक कार्याबद्दल? आपण सुरुवातीला बोलूया। फुल्यांचं शिक्षण विषयक चिंतन जे आहे ते तत्कालीन कालखंडामध्ये एक क्रांतिकारी परिमाण साधणारं चिंतन आहे। प्रामुख्यानं शिक्षणाचा जो विचार वसाहतिक रचनेमध्ये आला आणि पारंपरिक पातळीवरच्या भारतीय परंपरेतनं आला, त्याच्या पलीकडे जाणारी शिक्षण दृष्टी त्यांच्यापाशी आहे। त्यामुळे ज्ञान या संकल्पनेबाबत त्यांनी काही मूलगामी चिंतन केलेलं आहे आणि त्यातनं त्यांचा शिक्षणाचा विचार पुढे येतोय। ज्ञानाचे त्यांनी 3 पैलू मांडलेले आहेत। एक म्हणजे स्वतःविषयीचं ज्ञान, आणि भौतिक जगाविषयीचं अनुभविक ज्ञान, आणि माणसामधल्या नीतीचं एक ज्ञान। अशा 3 ज्ञानांना त्यांनी महत्त्वाचं मांडलेलं आहे आणि त्या ज्ञानांच्या चौकटीमध्ये त्यांनी शिक्षणाचा विचार हा पुढे आणलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर बारकाईनं पाहाल तर महात्मा फुल्यांनी जी साक्ष हंटर कमिशनला दिली, त्या हंटर कमिशनच्या साक्षीमध्ये त्यांनी स्पष्टपणानं असं सांगितलं की हे आवश्यकता आहे की मुलांना स्वतःच्या पायावरती उभं राहील असं भौतिक अनुभविक शिक्षण, शेतीविषयीचं, आरोग्याविषयीचं, तंत्रज्ञानाविषयीचं शिक्षण देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ते सत्वविषयीचं जाण व्हावी यासाठी प्रामुख्याने इतिहास, भूगोल आणि एकंदरीत सामाजिक शिक्षण जे आहे त्याची आवश्यकता आहे। व्यावहारिक शिक्षणाची गरज आहे आणि मानवी नीती याची सुद्धा गरज आहे। त्यामुळं महात्मा फुल्यांनी जो शिक्षणाचा आशय, शिक्षणाचा तत्वज्ञान मांडलंय, ते तत्वज्ञान एका अनुषंगानं एक आधुनिकतेचं परिवर्तन घडवणारं असं शिक्षण विचार म्हणून आपल्याला त्याकडे पाहता येईल। अगदी खरं। आणि सर, आपल्याला सांगता येईल की त्या काळामध्ये म्हणजे 1848 साली पहिल्यांदा मुलींची शाळा फुल्यांनी काढली, अस्पृश्यांसाठी शाळा काढली। सावित्रीबाईंना त्या काळामध्ये शिकवलं की जेव्हा स्त्रियांचं शिक्षण हा उच्चार सुद्धा करणं गुन्हा होतं किंवा पाप होतं, त्या काळात फुल्यांनी ते काम केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या कामाचं महत्त्व खूपच जास्त आहे। आणखी काय सांगाल स्त्रियांच्या संदर्भातल्या त्यांच्या कार्याबद्दल, विशेषतः विधवांच्या संदर्भातल्या कार्याबद्दल? एक महत्त्वपूर्ण गोष्ट समजून घ्या की 19व्या शतकामध्ये जी संपूर्ण सुधारणेची चळवळ आहे, त्या सुधारणा चळवळीमध्ये स्त्रियांचा प्रश्न मध्यवर्ती आहे आणि हा सगळ्या सुधारकांनी पुढे आणलेला आहे। पण महात्मा फुल्यांचं वैशिष्ट्य असं राहिलंय की अन्य सुधारक हा प्रश्न हा ऐरणीवरती आणतात, त्याच्याविषयी बोलतात, लिहितात, पण कृतिशीलता या सर्व लोकांच्याकडनं फार घडत नाही। हे महात्मा फुले आहेत की ज्यांनी पहिल्यांदा विधवांच्यासाठी कार्य करण्याची भूमिका घेतली। एक त्यांनी आश्रम उभा केला पुण्यामध्ये की ज्या स्त्रिया या फसवल्या गेल्या असतील आणि त्यांना गर्भधारण झालं असेल त्यासाठी त्यांनी खास आश्रम उभा केला। त्यांनी जो मुलगा दत्तक घेतला अशाच फसवल्या गेलेल्या काशीबाई नावाच्या स्त्रीपासून झालेला हा ब्राह्मण मुलगा आहे की ज्याला त्यांनी दत्तक घेतलेला आहे। त्यामुळे विधवेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महात्मा फुलेंची भूमिका जी आहे ती एका अर्थानं कृतिशीलतेची राहिली आहे। पण एकंदरीत स्त्रियांच्या प्रश्नाबाबत महात्मा फुलेंचे विचार जे आहेत ते अधिक क्रांतिकारी आहेत। स्त्री पुरुषाच्या तुलनेबाबत ते म्हणतात की स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत। स्त्रिया जितक्या निष्ठेनं माता म्हणून सेवा करतात तशा प्रकारचं कोणतंही योगदान हे पुरुषांकडनं घडू शकत नाही। आणि या ठिकाणी आपण एक ब्रेक घेऊयात, पण ब्रेक नंतर आपण बोलूयात। आपल्याबरोबर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला अभंग अखंड गाऊन दाखवणार आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। पण इथे एक ब्रेक घेऊयात। पहा फक्त आयबीएन लोकमत।